तर सुरुवात करूयात बुलेटिनला। महायुतीमध्ये मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीच्या जागा वाटपाचं कोडं अजूनही सुटलेलं नाहीये। महायुतीत भाजप 150 ते 160 जागांवर अडली आहे, तर शिवसेनेला 100 ते 125 जागा हव्यात। कोणीही माघार घ्यायला तयार नसल्याची माहिती आहे। घासाघीस करून जेवढ्या जागा पदरात पाडता येतील तेवढ्या पाडून घ्यायच्या असं धोरण शिवसेनेचं आहे। ही रस्सीखेच अवघ्या काही तासांची असणार आहे, कारण सोमवारी जागा वाटप होण्याची दाट शक्यता आहे। मुंबईच्या जागा वाटपाच्या 4 फेऱ्या झाल्या। गुंता कायम आहे। भाजप 150 ते 160 जागा लढण्यावर ठाम आहे। शिवसेना 100 जागांवर अडून बसलीये। भाजप 150, शिवसेना 75 हा फॉर्म्युला अंतिम होण्याची शक्यता आहे। जे असणारे सर्व प्रमुख पदाधिकारी ते सर्व ठिकाणी चर्चा करतायत। त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे फार अडचण असते की कोणती जागा कोणाकडे घ्यावी किंवा काय करावं, या संदर्भातल्या बऱ्याच अडचणी असू शकतात। त्यामुळे ही पदाधिकारी पूर्ण त्यांच्या सेटिंग्स 3-3, 4-4 सेटिंग्स त्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत। लवकरच त्या सर्व ठिकाणी जे काही इथले खाली असणारे पदाधिकारी त्या संदर्भातले निर्णय घेतील। आता रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या खांद्यावर धुरा आहे भारतीय जनता पक्षाची। आणि शिवसेना आणि भाजपा हे जी युती आहे ती विचारांची युती आहे। बाळासाहेबांनी, अटलजींनी, अडवाणीजींनी केलेली युती आहे। आता हे NDA सरकार जे आहे ते महायुतीचं आहे। हे NDA गठबंधन आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पुढे घेऊन मजबूतीने जात आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील या ज्या काही बैठका आहेत या युतीच्या होत आहेत आणि महायुतीने आम्ही लढणार आहोत, महायुतीने आम्ही जिंकणार आहोत। ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये येत्या 2 दिवसामध्ये युती होईल। युतीची घोषणा वरिष्ठ नेते करतील। त्या संदर्भामध्ये त्यांच्या सर्व बैठका आजही चालू आहेत आणि मला वाटतं त्या सकारात्मक बैठका चालू आहेत, म्हणून युती होणार एवढं मात्र निश्चित।